तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म आणि संघ या त्रिरत्नाला वंदन करून परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आजचा रविवार आहे. बाबासाहेबांनी सांगितलंय की किमान रविवारच्या दिवशी आपण विहारात गेलं पाहिजे. वर्षावासही चालू आहे. आपण धार्मिक असो चाहे नसो, परंतु दोन गोष्टी आहेत, आस्तिक आणि नास्तिक हा प्रकार असतो. नास्तिक हा कुठल्याही देवाला मानत नसतो, पण त्याचा नैतिकतेवर अति भरोसा असतो. म्हणून तुम्ही जर जगामध्ये बघितलं तर जेवढे नास्तिक राष्ट्र आहेत ते सगळ्या श्रीमंत आहेत आणि सुखी आहेत. भगवान बुद्धांनी नास्तिकता तर नाही सांगितली. भगवान बुद्ध नास्तिकही नव्हते, भगवान बुद्ध विध्वंसकही नव्हते, आणि बोधिसत्व तर आपण बाबासाहेबाचा हवाला देतो प्रत्येक गोष्टीला, पण ते कळत नाही सगळ्यांना की बाबासाहेब खूप धार्मिक होते. बाबासाहेब जर धार्मिक नसते तर बौद्ध धर्माच्या ओटीत तुम्हाला आणि आम्हाला त्यांनी टाकलंच नसतं. म्हणून रविवारच्या दिवशी वर्षावासामध्ये सांगण्याचा हेतू आहे की हिंदू धर्माला कुठलंही निमंत्रण द्यावं लागत नाही. तुमच्या वर्षावासामध्ये त्यांनी 3 कार्यक्रम आणले. पहिला श्रावण महिना आणतात, आहे की नाही. श्रावणामध्ये आचरण बुद्धाचंच करतात. दारू पिणं सोडतात, तुम्ही मुंडन करतात, ते केस वाढवतात आणि दाढी वाढवतात. श्रावणामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा काय करतात. ते दारू पिणं सोडतात, पण डोक्याचे केस वाढवतात, दाढीचे केस वाढवतात. याचा अर्थ असा आहे की ते वापण मारत नाही, त्या वाढू देतात. म्हणजे एवढी अहिंसा ते पाळतात. दुसरी गोष्ट, ह्याच महिन्यामध्ये त्यांचा बैलपोळा येतो. त्याच्यानंतर ह्या 4 महिन्यामध्ये ते सर्व कार्यक्रम बौद्धाच्या पद्धतीने अवलंबतात, पण त्याला वेगळं स्वरूप देऊ. त्याच्यामध्ये नागपंचमी येते, याच्यामध्ये आता तुमचे गणपती येतील. सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या वर्षावासामध्ये आणलेल्या आहेत. आणि त्यांनी ह्या वर्षावासाच्या पिरियडमध्ये त्या हिंदू धर्माला काही व्रत पण दिलेले. त्या व्रतामध्ये श्रावण सोमवाराचं व्रत कुमारिके करता दिलं, आणि ते जर 16 सोमवार पाळले तर तिच्या मनातला नवरा भेटतो, हे गप त्यांनी ठोकून दिली. आणि हजारो वर्षापासून हिंदू धर्मातल्या स्त्रिया बेचारे ती व्रत पाळतात. मला सांगण्याचा उद्देश असा असतो की बौद्ध धर्मामध्ये तुम्हाला सत्य व्रत, सत्यशील सांगितली, ती पाळण्याचा आमचा कल नसतो. आम्ही विहारामध्ये यायला तयार नसतो, बाबासाहेबाचंही ऐकायला तयार नसतो. मग आमचे वक्तेही येतात, आमच्यावाले प्रवचनकारही येतात. प्रत्येक जण आपापल्या परीने धर्मप्रचाराचं कार्य करतो, परंतु प्रतिसाद मात्र एकदम धीमा आहे. नाराजी नाहीये, परंतु बाबासाहेबाला अपेक्षित जी गती हवी होती ती गती नाही. एक साधारणतः व्यवहारिक नियम आहे की जो रोड सरळ असतो, ज्याला कुठेही चढ उतार नसतो किंवा वेडवाकडं वळण नसतं, त्याच्यावरची गती खूप चांगली असते. आणि म्हणून हायवे शक्यतोवर वाकडे होत नाही. डोंगर आला तरी त्याला बोगदा पाडून निघून जातात. काय कारण आहे त्याचं? की तेवढ्या गतीला गतिरोधक होता कामा नाही. धम्माचंही तसंच आहे. धम्मामध्ये तुम्ही जेव्हा कुठलेही अडथळी ठेवणार नाहीत तेव्हा धम्म गतिमान होतो. आणि तुम्ही अडथळे निर्माण केलेत, मग त्यातले अडथळे काय आहेत? तर अडथळे, मला काम आहे, आळस आहे, त्याच्यानंतर तिथे जाऊनच काय मिळणार आहे, ही तुमची स्पीड ब्रेकर आहे. ही स्पीड ब्रेकर जर तुम्ही तोडली तर धम्म गतिमान व्हायला वेळ लागणार नाही. कालचीच एक गोष्ट आहे, एका माणसाने फोन करून, मी नाव विचारायला विसरलो त्यांचं, फोन करून मला प्रश्न विचारला, भंतीजी विहारातच येऊन काय होणार आहे? विहारात तरी तुम्ही काय सांगता? 2-3 वंदना घेता आणि प्रवचन करता. प्रवचन आहे काही तुमच्या मनाचं, कारण तेवढे तर काही तुम्ही अजून प्रज्ञावान झाले नाही.
सांगून सांगून बुद्धाचं आणि बाबासाहेबाचंच सांगतात. मग ते आम्ही आमच्या घरीही वाचतो ना. किती मस्त सुंदर त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. मग त्यांना मी एक प्रश्न विचारला की आई वडिलांनी जन्माला घातलंय, कुत्रेही जन्माला घालतात है की नाही, प्राणीही जन्माला घालतात, पण प्राण्यामध्ये ती बौद्धिकता आणि ती संवेदनशीलता नसते, ती मनुष्यामध्ये असते. आणि ते शिकवण्याचं काम आई वडील करतात. तेच विहारात गेल्यावर ते काम होतं, ते घरात तुम्हाला भेटणार नाही. म्हणून विहारात गेलं पाहिजे. कारण आमच्यामध्ये खूप आले आणि म्हणून अजूनही ते प्रयोग अनसक्सेस होतात. अमेरिकेमध्ये घरामध्ये बसून, आता शाळेत जायची गरज नाही, घरामध्ये बसूनच क्लासेस होतात. तसेच सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, पण तरी प्रत्यक्ष फळ्यावर शिकवलेलं गणित आणि टीव्ही मध्ये आलेलं गणित याच्यामध्ये खूप फरक आहे. शिकवलं दोन्ही ठिकाणी सारखंच जातं, पण तो फरक आहे. म्हणून विहारात जाणं आणि घरी बसून वाचणं याला खूप फरक आहे. कारण तिथे तुम्ही मानाच्याने ना माना, ऊर्जा ह्या ज्या सामूहिक निर्माण होतात त्या एकट्या एकट्यात ऊर्जा निर्माण होत नाही. आणि म्हणून उपासना असेल किंवा ध्यान असेल, ते एकल ध्यानापेक्षा सामूहिक ध्यानाला खूप महत्व असतं. कारण इथे तुम्ही आलात तर वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या निघणाऱ्या तुमच्या शरीरातल्या ज्या रश्मी आहेत त्या एकमेकाला मदत करत असतात, एकमेकामध्ये त्या परावर्तित होत असतात. आणि म्हणून विज्ञानही सांगतं की घरामध्ये असणारं तुमचं कुटुंब जोपर्यंत एकत्रितरित्या जेवायला बसत नाही, काय शास्त्र आहे त्यातलं, विज्ञान काय आहे की जेव्हा तुम्ही एकत्रितरित्या जेवायला बसता त्यावेळेस तुमच्यातल्या एकमेकातल्या रश्मी एकमेकापर्यंत पोहोचत असतात आणि त्या शरीराला तुमच्या मदत करत असतात. आणि म्हणून कुटुंब पद्धतीमध्ये विचार, एकत्र येणं, एकत्र राहणं याला खूप महत्व आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की रविवारच्या दिवशी तरी किमान विहारात जात जा. त्याला हे कारण होतं, आम्ही अतिवैज्ञानिक झालो, अतितर्कवान झालो आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडायला लागलो मागच्या वेळेस आपण. आणि ह्या वर्षाच्या साकेत बुद्ध विहाराचे उपक्रम खरंच स्तुती आहे. मी तुम्हाला नावं ठेवतो, कधी कधी कठोर बोलतो, कारण स्तुती करणं, तुम्हाला राजकारणातही लोक म्हणतात की नाही, चांगल्या कामाची स्तुती केली पाहिजे. मोदीनं काही चांगलं काम केलंच नाही का, येतं ना, मोदींनी चांगलं काम केलं तर मोदीची स्तुती करायला नभोवाणी नावाचं एक प्रचंड खातच आहे आणि त्याचा एक मंत्री आहे. त्याचा प्रचार करायला त्या खात्याचा आपल्या टॅक्सपेअर मधून त्याला करता येतं, परंतु त्रुटी काय आहेत हे दाखवण्याचं खातं मंत्रिमंडळात नाहीये. जे ऑडिट नावाचा प्रकार असतो तो कर्मचाऱ्याच्या हातात आहे आणि त्याला करू देत नाही. म्हणून सांगतो की आपल्यामध्येही ह्या साकेत बुद्धाराचे खरोखर चांगले उपक्रम तुम्ही राबवता. वर्षावासामध्ये मिलिंद प्रश्न आहे, बुद्ध आणि त्याचा धम्म आहे, क्रांती प्रतिक्रांती आहे, हे जे ग्रंथ तुम्ही वाचतायत आणि त्याचं विश्लेषण होतं, विशेषतः म्हणजे आता ते प्रसारितही होतं, तर एक बौद्ध धर्माच्या प्रसाराचं एक मेन कार्य ह्या बुद्ध विहारातून हाती घेतलं जातं. आणि 2 उपक्रम तुम्ही राबवतात की 6 दिवस क्रांती आणि प्रतिक्रांती असते आणि 1 दिवस मिलिंद प्रश्न असतो. तुमच्या माहिती करता सांगतो की तुमच्या रोजच्या प्रवचनाला जेवढा प्रतिसाद मिळत नाही तेवढा मिलिंद प्रश्नाला प्रतिसाद चांगला मिळतो. कारण काय असतं याच्या पाठीमागचं विश्लेषण मी काही दुसरं तिसरं सांगत नाही. ज्यांनी काल मला प्रश्न केला होता की भंतीजी तुम्ही काय तुमच्या मनाचं सांगत नाही, त्याचं बिचाऱ्याचं खरं आहे ना. कारण मनाचं सांगण्याकरता एक तर बोधिसत्व व्हावं लागतं किंवा सम्यक संबुद्ध व्हावं लागतं, आणि मला नाही वाटत तुमच्यात आणि माझ्यात कोणी ते आहे. आणि मग त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ, आणि म्हणून आमच्या महापुरुषांनी जे सांगितलंय ते सोपं करून सांगण्याची कला थोडीफार माझ्यात आहे, किंवा ज्याच्यातच त्याचे प्रवचनकार असतात. सगळ्यालाच करता येतं का ते? कारण ती एक कला आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये तुमच्याकडे माईक नसताना, काही नसताना 1 लाख लोकांची सभा कशी होत असेल?
आता विहारातल्या विहारात तुमचा लाईट जाऊ द्या, आवाज येत नाही. भगवान बुद्ध 1,00,000 लोकांना कसे सांगत असतील? भगवान बुद्ध खूप दूरचे आहेत. तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, यांच्या वेळेसही माईकाने नव्हता, तरी हजारोच्या सभेत कीर्तन ते करत होते. याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे? तर लोक नुसतं कीर्तन ऐकायलाच येत होती. आता आपण प्रवचन ऐकायला येत नाही. आपण शरीराने विहारात असतो, मनाने कुठेतरी भटकत असतो. आणि त्यावेळेची लोक बुद्धालाच ऐकायला येत होती. म्हणून 1,00,000 लोकांच्या सभेमधला शेवटचा माणूसही प्रवचन ऐकून अरंत होत होता. आता तसं नाहीये. आम्ही औपचारिक झालो, आम्ही स्वार्थी झालो, आम्ही ढोंगी झालो. आम्ही दाखवाय करता वेगळं करतो आणि आचरणाकरता वेगळंच असतो. ज्या दिवशी आमच्यामध्ये हे दोन्ही सूत्र जमतील त्या दिवशी आपल्यात अरंत आणि बोधिसत्व व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबाचं सूत्र ते आपण अंगीकारलं. साकेत बुद्धविहार खरोखर चांगले उपक्रम करतोय. आज तुम्ही म्हणाल की भंतेजी का आज आमची स्तुती करायला लागले, तर बऱ्याच ठिकाणी मी जातो. काल भीमराव आंबेडकर आले होते आणि त्यांच्याबरोबर बसण्याचा योग आला. ते बोलले जाहीर नका करू, पण मला राहावलं नाही म्हणून सांगतो की त्यांची इच्छा आहे की भिक्खू संघाने आणि बौद्ध महासभाने संयुक्तिकरित्या पॅरलल काम करावं. आणि खूप आवडला त्यांचा विषय, कारण भीमराव आंबेडकर खरोखर धार्मिक काम करतात. कालच्या त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं. आणि त्यांनी जे विषय मांडले ते एवढे स्तुत्य होते. आणि हा ठराव, आता मी भिक्षू संघामध्ये खूप लहान आहे, पण मोठे भंतेजी होते सोबत, त्यांनी त्या कामाला सुरुवात केली. आपलं दुर्दैव आहे की गोष्ट आपल्याला गळी उतरवण्याकरताही वर्ष जावं लागतं. लवकर चांगल्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत, वाईट गोष्टी खूप लवकर येतात. असो, आपण प्रयत्न करूया. आणि त्या प्रयत्नाची पहिली पायरी म्हणून आपण साकेत बुद्ध विहाराचा प्रयोग करूया. इथे मी भिक्षू संघाचा माणूस आहे आणि मला वाटते तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे बरेचसे सभासद आहात. हा एक संयुक्तिक प्रयोग आहे. आणि या साकेत बुद्ध विहारामधून आपण भीमराव आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे की भिक्खू महासंघ आणि भारतीय बौद्ध महासंघ परस्पर विरोधात न चालता त्या पॅरलल चालल्या पाहिजे, सोबत चालल्या पाहिजे, हे त्यांचं स्वप्न नसून ते बाबासाहेबांचं होतं. कारण बाबासाहेबाला भिक्षू कसा अपेक्षित होता, तर प्रशिक्षित भिक्षू अपेक्षित होता. तुमच्या ग्रस्त जीवनामध्ये भारतीय बौद्ध महासभेने काम करावं आणि अध्यात्म सांगण्याचं काम भिक्खू संघाने करावं. आणि पॅरलल चालणारी जोडी भारत बौद्धमय करण्यास लवकर तयार करेल अशी अपेक्षा भीमराव आंबेडकरांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या त्या याला आपण प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू. आणि आज मिलिंद प्रश्नाच्या मागच्या वेळेस आपण बघितलं की राजा मिलिंदाने 2 प्रश्न विचारले होते की भगवान बुद्ध चालत असताना पृथ्वी सपाट होते, आणि हे जर खरं मानलं तर भगवान बुद्धाच्या पायाला एका दगडाने लागून भगवान बुद्धाच्या पायाचं रक्त निघालं होतं. ह्या प्रश्नाचं भंते नागसेनाने दिलेलं उत्तर आपण मागच्या वेळेस ऐकलं होतं. आज काय प्रश्न आहे तो आपण बघूया आणि त्याचं जसं करता येईल तसं निरूपण करण्याचा प्रयत्न करूया. भंते नागसेन तथागतांनी म्हटले आहे की अश्रवाचे समन करूनच कोणी श्रमण होतो. तसेच असेही म्हटले आहे की ज्याच्यात हे 4 गुण आहेत त्यांना लोक श्रमण म्हणतात, जसे सहनशीलता, माफक अन्नसेवन, वैराग्य आणि अल्प गरजा बाळगणारा. पण भंते ज्याच्या आश्रवाचे अजून श्रमण झाले नाही त्यांच्या सुद्धा हे 4 गुण असू शकतात ना. भंते जर कोणी आश्रवाच्या शमनाने श्रमण होत असेल तर 4 गुणाने युक्त मनुष्यास पण श्रमण म्हणतात. ही गोष्ट खोटी ठरते. आणि 4 गुणाने युक्त मनुष्यास श्रमण मानले तर आश्रव शमन पावल्यानेच कोणी मनुष्य श्रमण होतो हे म्हणणे खोटे ठरते. हे सुद्धा एक कठीणच असे कोडे आहे. कृपा करून आपण याचे स्पष्टीकरण करावे. इथे राजा मिलिंदांनी प्रश्न काय विचारलाय तो लक्षात घ्या की भगवंत एका ठिकाणी म्हणतात की श्रमण कोणाला म्हणावं. आपण श्रमणाच्या व्याख्या आताही केल्या तर आपण खूप वांझोट्या व्याख्या आहेत आत्ताचे. राग येईल कोणालाही, तर मी पहिलंच सांगितलं की राग लोपा करता मी कुठलंही विवेचन करत नाही. जर माझी चूक असेल
तर ती जरूर नजरेत आणून द्यावं. तेवढ्या मोठ्या मनाने आपण चूक मान्य करून माफी मागून पुढे चालत राहू. पण कोणाला तरी वाईट वाटेल, कोणाला तरी राग येईल म्हणून सत्य सांगूच नये असं मात्र होणार नाही. इथे भगवान बुद्ध म्हणतात की श्रमण कोणाला म्हणावं की ज्याची असव नष्ट झाली आहेत. असव म्हणजे तुमच्या मनातल्या तृष्णा, ज्याला राग लोभ मत्सर म्हणतो, ज्याच्या भग्न झाल्यात त्याला आपण श्रमण म्हणावं. पण दुसऱ्या ठिकाणी परत भगवान म्हणतात की हे 4 गुण ज्याच्या अंगात आहेत तो सर्वश्रेष्ठ श्रमण आहे. म्हणजे इथे श्रमण आणि सर्वश्रेष्ठ श्रमण तर भगवान बुद्ध 4 प्रकार सांगतात की सहनशीलता, मापक अन्न सेवन, वैराग्य आणि अल्प गरजा. ह्या 4 गोष्टीला जो परिपूर्ण आहे तो सर्वश्रेष्ठ श्रमण. आता याच्यामध्ये तुम्ही जर विचार केलात तर असं कोणात तरी तुम्हाला आतापर्यंत दिसतं का की कुठल्याही भिक्षूमधली तृष्णा नष्ट झाली, लोभ नष्ट झालाय आणि तो परिपूर्ण भिक्षू आहे? महाराष्ट्रात काय भारतातही अजून तरी मला दिसला नाही. मी भिक्षू संघात असताना छोट्यातला छोटा का होईना पण लोभ अजूनही भिक्षूच्या अंगामध्ये आहे. मग तो दानाच्या प्रती जरी असेल तरी दान करणं ही पारमिता आहे, पण ती मिळालीच पाहिजे ही पारमिता नाही. इथे जो हा संघर्ष असतो तर भंते नागसेनेला विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ आजही तोच अभिप्रेत आहे की आम्ही कोणाला, ज्याची असव नष्ट झाली तो श्रमण श्रेष्ठ असेल. आणि भगवान बुद्ध म्हणतात की ह्या 4 गोष्टी झाल्याने आता मी तुम्हाला आताच्या परिप्रेक्षमध्ये सांगेन की भिक्षू अस्व निर्मित आहे का, त्याच्यातून अस्व गेलीत का, तर कठोरपणाने नाकारावं लागेल की नाही, अजूनही तसे भिक्षू निर्माण झाले नाहीत. श्रमण म्हणजे भिक्षू. आणि मग पूर्वीच्या याच्यामध्ये जेव्हा आजही आपण ज्या पदव्या लावतो की भिक्षूला सामनेर आहे, उपसंपादित आहे, थेरो आहे, महाथेरो आहे, ह्या पदव्या आजही लागतो. कशा करता लावतो आपण? तो फक्त कालावधीने पदवी भेटत नाही. 4 वर्ष तुम्ही एका वर्गात जाऊन बसला तर पेपरच नाही दिला तर पुढच्या वर्गात जाल का? आमच्या भिक्षूची 30 तऱ्हा झाली. फक्त वर्गात जाऊन बसायचं, शिक्षण नाही, परीक्षा नाही, काहीच नाही. 10 वर्ष झाले की ऑटोमॅटिक महाथेरो. भगवान बुद्धाला हे अपेक्षित नाहीये, कारण त्यावेळेच्या सामनेराला 5 वर्षाची दीक्षा द्यायची तर तो सामनेर 7 वर्षाचा झाला पाहिजे. याच्या पाठीमागचं कारणच असं होतं की 7 वर्षाच्या मुलामध्ये शिक्षणाची बुद्धी निर्माण होते. 7 वर्षाच्या आतल्या मुलाला ती बुद्धी डेव्हलप झालेली नसते आणि म्हणून 7व्या वर्षी सामनेर करायचा, कारण तो विनय शिकू शकतो. आणि म्हणून भगवान बुद्धाचा सामनेर परिपक्व कधी होतो की त्यातले सगळे अश्व मेली, त्याच्यातली सगळी अश्व निघून गेली. अश्व म्हणजे तुमच्यातल्या तृष्णा, तुमच्यातल्या आसक्ती निघून जाणं, त्याला भगवान बुद्ध म्हणतात. पण पुढच्या याच्यातही ते म्हणतात की जर सामनेर सर्वश्रेष्ठ समजायचा असेल तर त्याच्यामध्ये कुठला गुण असला पाहिजे? तर सहनशीलता. आता सहनशीलता आपल्यामध्ये आहे का? नाही. सहनशीलतेचं मला वाटतंय मागच्या वर्षी मी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचताना माझ्या एका मित्राची कथा सांगितली होती तुम्हाला की सहनशीलता कशाला म्हणतात. माझ्यापेक्षा मोठा विष्णू अण्णा नावाचा माझ्या गावात एक मराठ्याचा मुलगा होता. जेव्हा मी पहिलीत होतो तेव्हा तो 7वीत होता. मी 7वीत गेलो तरी तो 7वीतच होता. मग तुम्ही याच्यावर विचार लावा की तो किती हुशार होता. आता तुम्ही पहिल्या वेळेस, आताच्या वेळेस तुमच्या शिक्षक वेगळ्या झाल्या, पण आमच्या वेळेस मास्तर स्वतः तर मारायचेच, पण जर प्रश्न विचारला, माझं चूक आलं आणि ज्याचं बरोबर आलं तर त्या बरोबर आलेल्याने चूक असलेल्याच्या थोबाडीत मारायची. ही आमच्या वेळेची शिक्षा होती. आमचा हा विष्णू अण्णा रोज सगळ्या पोरांचा मार खायचा, कारण यायचंच नाही काही. आणि तो कोणाचाही मित्र नव्हता, फक्त तो माझा मित्र होता. घरी श्रीमंत होता, 40 एकर शेती, वडील वारलेले, बहीण नाही, भाऊ नाही, आई आहे. आणि मग मी त्याला वर्गात म्हणायचो, कारण त्या वर्गातही मी शेवटला बसायचो ना. मी महाराज ऐकत होतो, मी
शेवटला असायचो, पण तो मात्र माझा मित्र होता. मग मी त्याला लहानपणापासून आम्ही त्याला विष्णू अण्णा म्हणायचो. आता फरक आमच्यात बघा, मी पहिलीत होतो तेव्हा तो सातवीत होता, मग तो माझ्यापेक्षा किती मोठा होता. जेव्हा मी सातवीत गेलो तेव्हा त्याला मिसरूड फुटलेलं होतं, म्हणजे तो माणूस वाटायला लागला होता. तरी मी त्याला म्हणायचो, अरे विष्णू अण्णा नाही येत तुला, कशाला शिकतो, घरी तुझ्याकडे जमीन आहे, श्रीमंत आहे, चांगला आहे. तो मला नुसता हसून उत्तर द्यायचा. पण वर्गात सगळ्यापेक्षा अगोदर दप्तर घेऊन तो असायचा. कारण आमच्या वेळेस खाली बसायला गोणी आपण घरीहूनच घेऊन यायची, ही आमच्या वेळेची प्रथा होती. बाकडे आणि टेबल नव्हते. सगळ्याच्या अगोदर तो असायचा. आणि घरी जाताना मात्र त्याचा गाल लाल झालेला असा. प्रत्येक पोरग मारायचा, तर हात नाही पुरायचा पण उडी मारून त्याच्या गालावर मारायचं. रोज मी त्याला म्हणायचो, कशाला येतो विष्णू अण्णा, एवढा मार खातो, काही बोलायचा नाही. परंतु एक दिवस मास्तरांनी प्रश्न विचारला की जिथे बाया धुयाला जातात, सर्व गावातली लोक आपले घाण कपडे किंवा धुयाला जातात, त्या जागेला काय म्हणतात? हा प्रश्न सगळ्याला मास्तरांनी विचारला आणि वर्गातल्या एकाही पोराला उत्तर आलं नाही. आणि विष्णू अण्णांनी हात वर केला. मास्तर चकित झाला की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही येणारा आज विष्णू अण्णांनी हात वर केला. तर मग मास्तर बोलले की सांगा विष्णू अण्णा. विष्णू अण्णांनी सांगितलं, कारण बाकी सगळे सांगायचे, कुणी विहीर म्हणायचं, कुणी नदी म्हणायचं, कुणी काय काय म्हणायचं, जे आम्हाला माहिती होतं ते. विष्णू अण्णा उभा राहिला आणि विष्णू अण्णा म्हणाला, त्याला पाणवठा म्हणतात. आणि मास्तर म्हटला, खरं सांगितलं रे. आणि आता मात्र विष्णू अण्णाच्या अंगात पहिलवान संचरला, सहनशीलता सुटली. एवढ्या वर्षात खाल्लेला मार. आणि मास्तरही माठे नावाचे मास्तर होते, आजही मला आठवतं. आणि पोरांचे मत, कारण एवढा मोठा रगाट विष्णू अण्णा. आणि आता सगळ्याला मारायची पाळी विष्णू अण्णावरती आली होती. मास्तरला भोर पडला. मास्तर म्हटला, जाऊ द्या विष्णू अण्णा, चूक झाली पोरायची. विष्णू अण्णांनी मास्तर असा उचलून खुर्चीत बसवला, दरवाजाची कडी लावली आणि एका एकाला झोडायला सुरुवात केली. काही काहीच्या चड्ड्या ओल्या झाल्या. आणि विष्णू अण्णांनी मारल्यानंतर कडी उघडली, दप्तर पाठीवर घेतलं. विष्णू अण्णा निघून गेला आणि परत शाळेत आला नाही. याला म्हणतात सहनशीलता. तो किती वर्ष मार खात होता? 7 वर्ष मार खात होता. परंतु तो वाट कशाची बघत होता की मलाही मोका मिळेल. आणि ज्या दिवशी मोका मिळाला त्या दिवसापासून विष्णू अण्णा शाळेत आला नाही. ही सहनशीलता आमच्यात असावी. आम्हाला तिथपर्यंत जाण्याकरता मग राग असो, लोभ असो, काही असो, जे विष्णू अण्णांनी पचवलं ते आम्हाला पचवता आलं पाहिजे. ती माझ्या आयुष्यातली गोष्ट नेहमी माझ्या लक्षात राहते. आणि भगवान बुद्धही सांगतात की श्रमणाच्या अंगी काय असली पाहिजे? सहनशीलता असली, जे साध्य करायचे. श्रमणाला काय साध्य करायचंय? एक तर निर्वाण साध्य करायचंय किंवा समाजाला शहाणं करायचंय. हे शहाणं करत असताना भिक्षूच्या अंगात तेवढी सहनशीलता असली पाहिजे. तर दुसरी गोष्ट सांगतात की माफक अन्न सेवन. भगवान बुद्धांनी भिक्षूला दशशिलामध्ये ते एक शिलाच दिलं, विकाल भोजना वेरमणी शिक्षापदं समाधी. आम्ही भगवान बुद्ध सांगतात की भिक्षूनी कधीही जेवू नये. कारण काय अर्थ होतो त्याचा? की तो श्रमण नाही होणार. तो कधीही जेवायला लागला तर आता जर समजा सगळ्याला ठरवलं की भिक्षू कधीही जेवतो, काय करतील तुम्ही लोक? सकाळी वाढदिवसाचं निमंत्रण, दुपारी गृहप्रवेशाचं आणि संध्याकाळी बाईच्या गर्भधारणेचं. पण तिचे काय बिघडतं? तिन्ही वेळेस खात बसा. देतील की नाही निमंत्रण? आता काय होतंय? भंतीजी 12च्या आत जेवतात म्हणून भंतीजीला 12च्या आतलं एकच निमंत्रण भेटतं, दुसऱ्या निमंत्रण काय भेटत नाही. बऱ्याच वेळेस म्हटलं ठीक आहे ना, मी भोजन दुसरीकडे केलं, बाबा तुमच्याकडे पूजा घ्यायला. म्हणते नाही नाही, भंतीजी आमच्या घरात जेवला पाहिजे. ह्या एका अटीवरती की जेवण हे कशा करता असावं? तर शरीर जिवंत राहण्याकरता, तेवढ्याच कामाकरता माणसाने जेवलं पाहिजे. म्हणजे अल्प जेवण ही दुसरी. आणि तिसरं वैराग्य. वैराग्याची गोष्ट आहे, तुमच्या माहिती करता सांगतो की आता तुम्ही सगळ्या भिक्षूलाच म्हणता ना की वैराग्य. मी तर त्याच्याही विरोधात जातो की वैराग्य नाही चालत आताच्या भिक्षूमध्ये.
वैराग्य कशाला म्हणतात? घर सोडलं आणि विहार पत्करले. आता आमच्या कुठल्या पण सुसज्ज आहेत मस्त, त्याच्यामध्ये वेळ आली की कूलर पण आहे आमच्याकरता, बाथरूम संडास हात आहे, पलंग आहे, उच्या सेना महासेना सांगितले फक्त नाही झोपायचं तरी आमच्याकडे आहे. मग हा नियम जर नसेल की तुम्हाला वैराग्य आलं पाहिजे, वैराग्याचा अर्थ काय? वैराग्याचा अर्थ ह्या भारतामध्ये दोन माणसांनी सांगितला. एक माणूस होते कांशीराम. जेव्हा त्यांना बाबासाहेब वयाच्या कितव्या वर्षी कळाले? ते नोकरीला असताना, म्हणजे साधारणतः 22, 23, 24, 25 वर्षाचं त्यांचं वय, तोपर्यंत त्यांना बाबासाहेब माहिती नाही. दिनाभाना नावाचा माणूस पुण्याला ते ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये शास्त्रज्ञ आहेत आणि तिथे बाबासाहेबांच्या जयंतीचं निमंत्रण घेऊन काशीरामाकडे जातो. वरचा माणूस त्या जयंतीची सुट्टी देत नाही. तिथे बाबासाहेब कळतो, तो दिनाभाना त्यांना समजावून सांगतो आणि तो म्हणतो एवढं मोठं दैवत माझं आहे, मलाच माहिती नाही. तिथे त्या माणसाला खरा साक्षात्कार होतो. तिथेच तो आईला पत्र लिहितो, आई मी आता आजपासून घरी येणार नाही. याला म्हणतात वैराग्य. आणि खरोखर तो माणूस जात नाही, मरेपर्यंत तो आपल्या घरी जात नाही. त्यांच्या जन्मगावामध्ये सभा होता पण तरी तो घरी पोहोचत नाही. आमचे भिक्षू आता जातो ना आम्ही, जर विवाहित भिक्षू असेल आजही घरी जातात. ते वैराग्य अजून भिक्षूत आलेलं नाही. त्या कांशीरामनी स्वतःवर आठ घालून घेतली होती या सगळ्या गोष्टीची. काशीराम एकच वेळच जेवत होते, कोणाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण काशीराम एकच वेळच जेवत होते. काशीरामाने स्वतःच्या नावावर अकाउंट काढलं नाही, पक्षाचं अकाउंट होतं. वैराग्य सांगतो तुम्हाला मी, श्रमण आणि श्रेष्ठ श्रमणामधला फरक सांगतो. त्यांनी स्वतःच्या नावावर अकाउंट काढलं नाही. जेव्हा ते एक्सपायर झाले, त्यांच्या पक्षाच्या अकाउंटवरती जेव्हा पैशाची मोजणी करण्यात आली, तर भारतातल्या 29 राज्यामधल्या अध्यक्षाला गाड्या घेऊन देण्यात आल्या त्यावेळेस. पर्टिक्युलरली त्यावेळची मला वाटते कॉलिस नावाची गाडी होती, फेमस गाडी होती त्यावेळची. 29 राज्यातल्या अध्यक्षाला काशीराम गेल्यानंतर गाड्या घेऊन दिल्या. एवढं दान त्यांच्या खात्यात जमा होतं. म्हणजे लोक कशाला म्हणतात, त्यांनी कशाचाही लोभ पाळला नाही. स्वतःच्या नावावर नव्हतं, ते पक्षाच्या नावावर अकाउंट होतं आणि एवढे पैसे जमा झाले होते. कारण ह्या चारही गोष्टी, वैराग्य होतं आणि अल्पशा गरजाही एवढ्या होत्या की 3 ड्रेस शिवाय काशीराम जवळ जास्त ड्रेस नव्हते. कुण्याही गावाला जायचं तर एक सुटकेस उघडली की ते निघत होते. आताच्या मायावती निघाल्या तर कमीत कमी 18 बॅग त्यांच्या सोबत असतात, Z+ सुरक्षा असते आणि 7 स्टार शिवाय उतरत नाही. काशीराम कुठे उतरायचे? गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याच्या घरी उतरायचे. सांगण्याचा उद्देश माझा आहे की वैराग्य येण्याकरता फक्त चिवरच परिधान करण्याची गरज नाहीये. वैराग्याचा अर्थ, आणि ह्या 4 गोष्टी फक्त भिक्षुतच असतील का? म्हणून राजा मिलिंदांनी प्रश्न विचारलेला तेव्हाही तो रिलेव्हंट आहे आणि आताही रिलेव्हंट आहे. कारण तेव्हा प्रश्न विचारला असेल तर तेव्हाही परिस्थिती ती असेल ना. प्रश्न निर्माण कधी होतात की परिस्थिती असते तेव्हा. राजा मिलिंदाला तेव्हा प्रश्न निर्माण झाला, म्हणून त्यांनी विचारला की तुम्ही सांगता की ज्याची आसव मेली तो श्रेष्ठ श्रमण आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी भगवंत सांगतात की ही 4 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत, ज्या गोष्टी त्यांनी कमावल्या, तो श्रमण सर्वश्रेष्ठ आहे. आजही ती गोष्ट लागू पडते. आजच्या परिप्रेक्षामध्ये काशीराम पब्लिक फिगर होते ना, म्हणून तुम्हाला माहिती. होऊ शकते अजून असे काशीराम असतील, ते ओपन नाहीये. आजच्या घडीलाही अशी माणसं असतात. आणि म्हणून मी राजकीय लेवलवर बोलतो, काही काही लोकांना आवडत नाही, पण मी नेहमी सांगत असतो, आज काय व्याख्या करून ठेवली तुम्ही लोकांनी की राजकारण हे वाईट लोकांचं काम आहे ना. काय ते वाईट लोकांचं? कारण चांगल्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पाण्याचं डबकं कधी बनतं? जेव्हा प्रवाह तुटतो, आणि जेव्हा पाण्याचा प्रवाह तुटतो तेव्हा त्याचं डबकं बनतं. डबकं बनलं की त्या पाण्याला पण दुर्गंधी येते. सगळ्यात निर्मळ जीवन कशाचं असेल तर पाण्याचं, पण पाण्यालाही दुर्गंधी येते. आणि म्हणून तुमच्या
सामाजिक, आर्थिक, राजकीय याला दुर्गंधी काय यायला लागली तर तुम्ही प्रवाह खंडित केले, चांगले माणसं प्रवाहात यापासून वंचित झाले आणि म्हणून आपल्या सगळ्या संघटनामध्ये डबक्याचे स्वरूप आले आणि त्याला कारणीभूत कोण असेल, गुन्हेगार कोण असेल तर ही चांगली लोकच आहे. जी चांगली लोक घरात बसून म्हणतात ना की राजकारण वाईट आहे, समाजकारण वाईट आहे, ही घरात बसून म्हणणारी मंडळी ही त्याला जबाबदार आहे. कारण प्रवाह तुम्ही खंडित केला, प्रवाह आला पाहिजे. तोच प्रश्न राजा मिलिंदाला 2600 वर्षापूर्वी पडला, 2300 वर्षापूर्वी पडला होता. किती दूरदृष्टीचे आहेत ते की ते नागसेनाला सांगतात की हे प्रश्न पुढेही निर्माण होणार आहेत. आजही ते प्रश्न निर्माण आहेत. ते प्रश्नाला उत्तर देण्याला मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आजही रिलेव्हंट आहे आणि म्हणून आजच्या घडीला मिलिंद प्रश्न समजून घेताना इथे सांगतात ते की भगवान बुद्धाचे हे दोन्ही प्रश्न बरोबर आहे. भगवान बुद्धाची दोन्ही वाक्य सत्य आहेत, पण दोन वेगवेगळ्या वेळेस वापरलेली वाक्य आहेत भगवंताची. नागसेनाने कसं उत्तर दिलंय ते आपण बघूया. महाराज दोन्ही विधाने तथागताने केली आहेत हे खरे होय, यात असत्य असे काहीच नाही. यातील पहिले विधान म्हणजे आश्रव क्षय पावल्याने श्रमण होऊ शकतो हे उद्गार सहजपणे काढले असून दुसरे विधान विशिष्ट प्रकारचे गुणधर्म असलेल्या माणसाबद्दलचे आहेत. यात जे काही भिक्षू आपले क्लेश जिंकण्याचे प्रयत्न करीत असतात त्या सर्वांना साधारण श्रमण म्हणतात, परंतु ज्यांनी आपले क्लेश सर्वथा जिंकून घेतले आहेत ते सर्वश्रेष्ठ श्रमण होय. महाराज जसे जल स्थळ सर्व ठाई फुलणाऱ्या फुलात वर्षाने फुलणारे गुलमोगऱ्याचेच फूल त्यांच्या सुगंधामुळे श्रेष्ठ मानले जाते. आश्रव जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वसाधारण रमणापेक्षा आश्रवावर विजय मिळवण्याचे स्थान सर्वश्रेष्ठ असे आहे. महाराज सर्वच प्रकारचे अन्न उपयुक्त, भक्षणीय आणि शरीरपूरक असते, परंतु त्या सर्वात भातच सर्वश्रेष्ठ समजला जातो. तद्वतच क्लेश नाशाचे प्रयत्न करणाऱ्या सर्वसाधारण भिक्षूपेक्षा ज्यांनी आपले समस्त क्लेश नष्ट केलेले आहेत ते सर्वश्रेष्ठ समजले जातात. ठीक आहे बनते, आपल्या कथनाचे मी स्वागत करतो. आणि ते बनते नागसेनाने सांगितलं की दोन्ही विधानं भगवान बुद्धाची आहे. भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या परिप्रेक्षमध्ये वापरलेली तो दोन विधान आहे. आजही आपल्याला तशीच लागू पडतील की नाही? आज स्थळ, काळ आणि वेळेनुसार की आता प्रत्येक जण म्हणतो काही गोष्टीमध्ये मी प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिकवेल, पण काही गोष्टीमध्ये तुम्हाला प्रवाहाबरोबर चालावं लागेल. सगळ्याच बाबतीत तुम्हाला प्रवाहाला विरोध करता येईल का? नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला प्लॅटफॉर्म समजला पाहिजे. प्रज्ञावान माणसाला प्लॅटफॉर्म समजला पाहिजे की कुठल्या व्यवस्थेला मी विरोध करायचा आणि कुठल्या व्यवस्थेच्या बरोबर चालायचं. आम्ही नेमकं काय करतो की दोन्ही व्यवस्थेला विरोधच करतो आणि आमची एनर्जी वाया घालवतो. तुम्हाला उदाहरण सांग, काय करतो आम्ही सगळे जण हिंदू धर्मातल्या सगळ्याच प्रथावरती टीका करतो ना. आम्ही देवालाही शिवा देतो, त्यांच्या प्रथेलाही शिवा देतो आणि ही मानसिकता वापरता 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 आम्ही भिक्षूवरती उतरतो. हेच लॉजिक आम्ही भिक्षूलाही लावायला निघतो ना. मग तुम्हीच सांगता की मूर्तीची पूजा करू नका, तुम्हीच सांगता अमुक करू नका, तुम्हीच सांगता कर्मकांड करू नका आणि तुम्हीच मात्र मग विहारामध्ये या म्हणता, विहारामधल्या मूर्तीच्या पुढे बसा म्हणता. ही तर्कवादी बुद्धी आम्ही तिथे नेऊन ठेवतो. परंतु आम्ही ह्या गोष्टी का निर्माण झाल्या आणि त्याला कशा वापरायच्या हा प्रवाह वळवायचा. कुठलंही धरण बांधलं पूर्ण नदी अडवल्या जाते का? कारण पूर्ण नदी अडवली तर दुसऱ्याच वर्षी धरण फुटेल. त्याला सांडवा म्हणतात. एका बाजूने कालवा काढून द्यावा लागतो की अचानक जर तळ भरलं तर कुठं ना कुठं त्या पाण्याला प्रवाह झाला पाहिजे. धार्मिक बाबतीतही आपण तसेच आहेत, पण आम्ही असं धरण बांधून ठेवलं की वाह्याला पाणीच नाही ठेवलं. त्याचे अर्थ कसे बांधले आम्ही? हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे. पण का नाही केलं पाहिजे याची उत्तरं आमच्याजवळ नाही आहेत. आणि म्हणून आपण म्हणताना काय म्हणतो की भिक्षूंनी विहार नाही बांधलं पाहिजे. भिक्षूला काय करायचं बा विहार बांधून? त्याच्या पाठीमागचं धार्मिक कारण आम्ही विसरत नाही, तर मग ते आम्ही बांधलं पाहिजे, भिक्षूला दान केलं पाहिजे.
नाही बांधणार ना भिक्षू. जे काम आम्ही करत नाही म्हणून ते काही चांगल्या भिक्षूला करावं लागतं. तुम्ही मुळाव्याला गेला तर धम्मसेवक भंतेजीची मोठी शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत आजही मुलं शिवरावर शिकतात. कशी निर्मिती झाली होती ती? भंतेजी नेमकेच भंतेजी झाले होते, उपसंपदा झाली, धम्मसेवक भंतेजी आहेत अजून. आणि त्यांच्या चित्तामध्ये निर्माण झालं की गरीबाच्या मुलाला मी शिकवावं आणि त्यांच्याकडे 2 मुलं श्रामनेर झाली. भंतेजी शाळेत गेले आणि त्यांना सांगितलं की गरीबाची मुलं फी मी भरेल, काही चिंता नका करू, पण यांना शाळेत घ्या. मास्तर दुसरा धर्मीय होता, तो बोला ठीक आहे मी याला शाळेत घेतो, पण हे अशा ड्रेसमध्ये त्याला शाळेत मी घेणार, गणवेश लागतो ना शाळेला. भंतेजी म्हटलं धार्मिक लेवलला गणवेश हा अलाउड नाही आणि मला तर मुलं मी काय सकाळी चिवर उतरून शाळेत पाठवून संध्याकाळी परत त्याला चिवर घालू का? 7 वर्षाच्या पुढे मी त्याला श्रामनेर केलं आणि त्यांच्या चित्तात ते निर्माण झालं की मी श्रामनेरांना शिक्षणाची शाळा काढेल आणि ते शिक्षण संस्थेच्या मागे लागले. एवढे मागे लागले ते म्हणतात की मी 31 दिवस त्या मंत्रालयाच्या दारात बसलेलो होतो आणि माहिती करून घेतलं की हा शिक्षण मंत्री कोण्या गेटनं जातो. मी काहीच बोलायचो नाही म्हणे, त्याला जाऊन फक्त त्या गेटवर बसायचं. आता माझ्या अंगावरचीवर असले की लक्ष जायचं आणि कर्म धर्म संयोगाने समाज कल्याण खातं आणि शिक्षण खातं ते एकाच माणसाकडे होतं आणि समाज कल्याण खातं हे महाराजा 5वीला पुजलेलंच आहे. आणि त्यावेळेचे अर्जुनराव कस्तुरे नावाचे समाज कल्याण आणि शिक्षण मंत्री होते. मी त्यांना काहीच बोलायचो नाही, फक्त ज्या गेटमधून त्यांची गाडी जायची त्या गेटवर बसलेला असायचं. कोणी मला वडापाव आणून द्यायचं आणि खायचं. 31व्या दिवशी त्याला लाज वाटली म्हणे, 32व्या दिवशी पूर्ण माझ्या शाळेच्या मान्यता सहित आणून मला दिलं, प्रणाम केला, मी माझा निघून आलो, परत काही त्याच्या दारात गेलो नाही. आज ती मुळाव्याला शाळा आहे. असे भिक्षुही आहेत नाही. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मला 2 मुलांनी प्रेरित केलं शाळा काढण्याकरता. आज माझ्याकडे 1ली ते 10वी पर्यंत मुलं चिवराज शिकतात. ज्यांना चिवराज शिकायचं त्यांनी चिवराज शिका, ज्यांना गणवेशात शिकायचं त्यांनी गणवेशात शिका. मी तिथे कोणालाही अडवत नाही. आजही मुळाव्याला गेला तुम्ही तर त्यांची शिक्षण संस्था आहे, ग्रॅज्युएट पर्यंत ते शिकवतात. म्हणजे का? जर ते विनयच पाळत बसले असते तर झालं असतं का? ही ड्युटी कोणाची होती? शिक्षण संस्था तुम्ही निर्माण करायच्या होत्या ना, तुम्ही त्या नाही केल्या. मुसलमानांनी मस्जिदीच्या बाजूला मदरसे निर्माण केले. हिंदू तुम्ही म्हणसान हिंदू धर्माने नाही केलं. हिंदू धर्माच्या RSSने सरस्वती विद्या मंदिर नावाचे त्यांचे 1ली ते 7वी पर्यंतचे 3 लाख ह्या भारतामध्ये सरस्वती मंदिर आहे. तुमच्या औरंगाबाद मध्ये मला वाटतं 4-5 आहे. ते शिकवतात. आम्ही ती जबाबदारी घेतली नाही आणि मग मात्र आम्ही अति धार्मिक अति तात्विक होऊन भिक्षू करायला गेला की त्याला सांगता येईल तुझ्या विनयात बसत. कारण ह्या प्रवाहाच्या साथ चालणाऱ्या गोष्टी आहेत, प्रवाहाच्या विरुद्ध चालणाऱ्या गोष्टी आहेत की ज्या 22 प्रतिज्ञा आहेत. या 22 प्रतिज्ञा आम्हाला बाबासाहेबांनी दिल्या. आपण क्रांती आणि प्रतिक्रांतीचा ग्रंथ पुढे येणार आहे, खूप भयानक आहे. पुढे बाबासाहेबांनी किती स्ट्रॉंगली लिहिलेलं आहे तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला बिना पोहण्याचा माणूस पोहेल का? जेव्हा तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला सांगा असं आम्ही म्हणतो तेव्हा तुम्हाला स्विमिंग शिकवली पाहिजे. बिना स्विमिंगचा माणूस पोहेल का? आणि मग तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध फक्त खाली लढायला सांगायचं आणि लढाई करताना ढालन तलवार कशी धरायची हे सांगितलंच नाही तर तुम्ही जिंकाल का? प्रवाहाच्या विरुद्ध जो तुम्हाला लढायला सांगतो त्याची पहिली जबाबदारी आहे की प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला पण शिकवलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध लढायला शिकवण्याच्या अगोदर त्या लढाईचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं पाहिजे आणि पोहणाराने आणि लढणाराने ते ट्रेनिंग घेतलं पाहिजे. इथेही नागसेन भंतेजींनी तुम्हाला तेच सांगितलं की भगवान बुद्ध दोन्ही परिप्रेक्ष्यामध्ये सांगतात. मधल्या ओळी आपल्याला वाचता आल्या पाहिजे. मी तेच सांगितलं की भगवान बुद्धाचा काही ग्रंथ काही वचन याच्या मध्ये जो गर्भित अर्थ आहे इथेही तोच गर्भित अर्थ आहे की आम्ही सर्वश्रेष्ठ म्हणत असताना सर्वश्रेष्ठता कशी कमवायची हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून आम्ही ज्या ज्या क्षेत्रात असो, मी नेहमी सांगतो बाबासाहेब होणं शक्य आहे का? आता कुणी बाबासाहेब होऊ शकणार नाहीये, पण बाबासाहेबाच्या अंगात असलेल्या एका एका गुणाच्या जवळ जाण्याचा आम्ही
प्रयत्न तर करू शकतो की नाही. अर्थशास्त्रवाल्यांनी एवढं प्रवीण व्हावं की बाबासाहेबाच्या अर्थशास्त्राला टच करून ते लोकांना सांगता आलं पाहिजे. बाबासाहेबातला कायदा पंडित आमच्या वकिलांनी एवढं मोठं पंडित व्हावं. सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्या आपल्या वकिलाचं नाव सांगता येईल का तुम्हाला? कपिल सिब्बल सांगाल, मनु सिंघवी सांगाल, राम जेठमलानी सांगाल, एखादा तुमच्यातला सांगता येईल का? बाबासाहेबाला ती अपेक्षा होती. मास्टर म्हणाव बाबासाहेब मुंबईच्या महानगरपालिकेच्या सफाई कामगाराचे पण नेते होते. पहिली युनियन काढलेली बाबासाहेबांनी तिथे. आणि बाबासाहेब त्यांच्यामध्ये भाषण करताना सांगतात की सफाई काम करण्याची लाज वाटून येऊ नका, पण त्यातही असे मास्टर व्हा की तुमच्यासारखं काम दुसऱ्याला करताच नाही आलं पाहिजे. आणि याचं एक उदाहरण म्हणून सांगतो की बाबासाहेबांनी संप घडवून आणला. त्यावेळेच्या महापौराच्या दारात असलेलं चेंबर अशा पद्धतीने उघडं केलं की त्या महापौराला बाहेरच पडता येत नव्हतं आणि दुसरं कोणाला ते चेंबर झाकता येत नव्हतं. बाबासाहेबांनी नुसतं सांगितलं, मास्टरी करायला सांगितले की त्या कामात मी मास्टर करायला. तो महापौर बाबासाहेबांच्या पिरियडचा इंग्रजाचा काळ आहे. महापौर कोण आहे? इंग्रज आहे. इंग्रजांनी निर्णय प्रक्रियेचे कोणतेही पद तुमच्या ताब्यात दिली नव्हती. तो गोरा महापौर बाहेर येतो आणि बाबासाहेबाला सांगतो तुमच्या काय मागण्या आहेत ते मी मान्य करतो, हे बंद करायला सांगा. कारण अगोदर प्रयोग सगळे केले होते, पण बाबासाहेबांनी सांगितलं तुझ्या कामातलं टेक्निक तुला आलं पाहिजे, तुझ्या टेक्निक कोणालाही नाही आलं पाहिजे. मास्टर व्हायला सांगितलं. म्हणून सांगितलं की बाबासाहेबाच्या 32 डिग्र्यातले आम्ही 32 लोक तिथं स्पर्श करून जरी माघारी फिरलो ना तरी आम्ही भरपूर काही करू शकतो, पण आम्ही तिथेही करायला तयार नाही. आमच्या लोकांनी शिक्षण संस्था काढल्या नाही असं नाही, आहेत आपल्यात बरेचसे आहेत शिक्षण संस्था काढल्या, पण काय केलं त्यांनी? जो बाबासाहेबाला अपेक्षित उद्देश होता तो साध्य केला नाही. उलटी बाबासाहेबाची संस्थाच आम्ही लयाला नेऊन घातली. पीपल्स एज्युकेशन केले ना आम्ही तिचे एवढे चराट करून टाकले की आज त्या संस्थेमध्ये एक वेळ अशी होती की बॉम्बेमध्ये सिद्धार्थ कॉलेजला ऍडमिशन घ्यायला मेरिट लिस्ट लागायची. आता ती परिस्थिती नाही. आता पार्ले, टिळक अशा ज्या बामणाच्या शाळा आहेत तिथे लागते. सिद्धार्थ कॉलेज, आंबेडकर कॉलेज याला लागत नाही. एक काळ औरंगाबाद मध्ये तोच होता. तुमच्या युनिव्हर्सिटीच्या अगोदरचं मिलिंद कॉलेज आहे. स्थापना ही तुमच्या मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या अगोदरची आहे. कुठे जॉईन होतंय? तुमच्या मुसलमानाची ती कुठली युनिव्हर्सिटी तिला जॉईन होतंय मिलिंद कॉलेज. हा, आणि म्हणून सांगतो ना की बाबासाहेबाचा गुण हा राजा मिलिंदाला रिलेव्हंट आहे. आणि बाबासाहेबाला हे कळल्यामुळे बाबासाहेब औरंगाबादच्या वनाला नागसेन वन आणि मिलिंद कॉलेज म्हणजे गुरु आणि शिष्याची प्रतिमा इथे जागृत ठेवतात. औरंगाबाद करावर तर एवढी मोठी जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी आमच्या पुढे टाकलेले प्रतीक आम्ही अजूनही प्रयत्न केला पाहिजे की ती पीपल्स एज्युकेशन सोसायटी परत त्या वैभवाला नेली पाहिजे. हे औरंगाबाद करायची खरी जबाबदारी आहे. पण आम्ही तिथं आता मला वाटतं औरंगाबादमध्येही काढले तर लाखोनी विद्यार्थी निघतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे, पण सगळे शिकून आले, माझं उत्तरदायित्व संपलं. मध्ये मध्ये काढली होती वाटतं एक काहीतरी संघटना, आणि ती संघटना या अध्यक्ष तू कामी म्हणून फुटून गेली. ह्या गोष्टी होत नसतात. कारण का तर आम्ही ह्या ग्रंथाचे अर्थ व्यवस्थित घेतले नाही. मिलिंद प्रश्न आम्ही वाचायचा म्हणून वाचला, याचा जर अर्थ काढला की श्रवणामध्ये असव शमलेला श्रवण श्रेष्ठ आहे, की हे 4 गुण असलेला श्रेष्ठ आहे. भगवान बुद्धांनी 2 ठिकाणी 2 वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेली उत्तरायण दोन्ही श्रेष्ठ आहेत. म्हणून आजही तुम्हाला भिक्षूपेक्षाही मी जसं कांशीरामचं उदाहरण दिलं तसे असंख्य लोक असतील अजूनही. काशीराम का आले पुढे? तर ते पब्लिक फिगर होते म्हणून त्यांचं उदाहरण आज देता येईल. पण अशी लोक अजूनही असतील की जे खरोखर सर्व त्यागी असतील, एकच वेळ जेवत असतील, त्यांच्या गरजाही खूप कमी असतील. आज आमच्या गरजा संपत नाहीयेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेले हे दोन्ही प्रश्न रिलेव्हंट आहेत, आजही त्याच प्रकाराने चालू आहेत. एखादा भिक्षू अस्व संपूर्ण निर्वाणापर्यंत जातो, तसाच एखादा उपासकही ह्या 4 गोष्टी करून तिथपर्यंत पोहोचण्याचा
प्रयत्न करतो आणि म्हणून श्रेष्ठ श्रामणेर आणि श्रेष्ठ उपासक असा भेद न होता सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर भगवान बुद्ध दोन्ही ठिकाणी सांगतात आणि दोन्ही वचनं त्यांची खरी आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आजही मी बऱ्याचशा प्रवचनात तुम्हाला सांगितलंय, भिक्षूकडे दोनच काम आहेत भगवान बुद्धांनी दिलेली. कशाकरता भिक्षू व्हायचं असतंय तर मला माझ्यातले सगळे विकार मानून मला निर्वाणाला जायचं, हा एक पहिला शुद्ध हेतू. भगवान बुद्ध काय म्हणतात, याच्या पुढे तुला जायचंय तर तुला जे साध्य झालं ते लोकांना सांग. ह्या दोन गोष्टी साध्य करण्यात भगवान बुद्धांनी भिक्षूला सांगितलेलं आहे आणि ह्या दोन गोष्टी ह्या प्रश्नाच्याच अवतीभोवती फिरतात. म्हणून आजही तुमच्या लक्षात हा प्रश्न आला असेल की आसव मिटवूनही सर्वश्रेष्ठ होता येतं, तर हे चार गोष्टी संपादन करून साध्य करूनही सर्वश्रेष्ठ भिक्षू किंवा सर्वश्रेष्ठ श्रामणेर किंवा सर्वश्रेष्ठ ग्रस्त आपल्याला बनता येतं. आणि म्हणून दोन्हीही वचनं भगवंताची खरी आहेत. राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला भंते नागसेनाने दिलेली उत्तरानं समाधान झालं. मला वाटतं आता तुमचंही झालं असेल. पुढच्या रविवारी आपण दुसरा प्रश्न बघू. आज या प्रश्नाचं विवेचन इथेच थांबूया.